नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 16 विश्वाचे अंतरंग या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा ह्या पाठाचाच अभ्यास केला. आपण काय पाहिलं या पाठात? तर आकाशगंगा, दीर्घिका, तारे, ताऱ्यांचे प्रकार यांच्याविषयी आपण माहिती पाहिली. आता सूर्यमाला आणि सूर्यमालेतील जे ग्रह आहेत, कोणकोणते 8 ग्रह, त्याच्याविषयी आपण माहिती घेतली. आता पण आपण सूर्यमालेचे जे घटक आहेत कुठले, तर उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का यांच्याबद्दल आपण आजच्या भागामध्ये माहिती पाहणार. यांची माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. उपग्रह. आता उपग्रह सूर्याभोवती, उपग्रह म्हणजे काय ते आपण आता पाहूयात. तर सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात. कशाला उपग्रह म्हणतात? तर सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात. ग्रहांसारखे उपग्रह सुद्धा स्वतःच्या अक्षावर स्वतःभोवती फिरतात. उपग्रह सुद्धा स्वतःभोवती फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तुम्हाला माहितीच आहे ना की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्रावर काय वातावरण नाही. चंद्रावर वातावरण नाही आहे. बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. आपण पाहिलं मगाशी आपण जेव्हा ग्रहांची माहिती घेतली ना, तेव्हा आपण पाहिलं की नाही की बुध आणि शुक्र या 2 ग्रहांना त्यांचे उपग्रह नाहीत. बाकी सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्राचा भ्रमणकाळ व परिवर्तन काळ हा 27.3 दिवस इतका आहे. म्हणजे चंद्राचा भ्रमणकाळ व परिवर्तन काळ हा दोन्ही काळ हा समानच आहे. आणि तो किती आहे? तर 27.3 दिवस आहे. म्हणून आपल्याला पृथ्वीवरून काय, तर चंद्र आपल्याला एकाच बाजूने दिसतो. कारण चंद्र स्वतःभोवती फिरता पृथ्वीभोवती सुद्धा फिरतो. आणि मग चंद्राचा भ्रमणकाळ आणि परिवर्तन काळ किती आहे? हा 27.3 दिवस इतका आहे. म्हणजे सेमच आहे. आता उपग्रह हे 2 प्रकारचे असतात. कुठले? उपग्रह हे 2 प्रकारचे आहेत. एक नैसर्गिक उपग्रह आणि कृत्रिम उपग्रह. मग नैसर्गिक उपग्रह कोणते? तर उदाहरणार्थ चंद्र आणि टायटन. आणि कृत्रिम उपग्रह कुठले? तर स्पुटनिक आणि इन्स्टेंट. काय? तर कृत्रिम उपग्रह कुठले? तर स्पुटनिक आणि इन्स्टेंट. लघुग्रह. मुलांनो, आता आपण लघुग्रहाविषयी माहिती पाहूया. तर सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह म्हणतात. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झाला आहे. काय निर्माण झालेला आहे? मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान तर खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झाला आहे. सर्व लघुग्रह हे सूर्याभोवती परिभ्रमण करतात. आता बटुग्रह. तर बटुग्रहांबद्दल आपण आता माहिती पाहूया. तर बटुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह होय. प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा बटुग्रहात समावेश होतो. प्लुटो हा काय आहे? बटुग्रह आहे. प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात प्लुटोला सूर्याभोवती फिरण्यासाठी? तर 248 वर्ष लागतात. तर परिवलनास म्हणजे काय? तर स्वतःभोवती फिरण्यासाठी त्याला 6.38 दिवस लागतात. किती? 6.38 दिवस लागतात. आता प्लुटो हा काय आहे? बटुग्रह आहे. आणि त्याला सूर्याभोवती फेरी मारण्यास किती लागतात? तर 248 वर्ष लागतात. आता धूमकेतू तुम्ही कधी पाहिलात का? सकाळी पहाटे असं शेपूट असलेला म्हणजे काहीतरी वस्तू तुम्ही पाहिलेत का आकाशामध्ये? सायंकाळी किंवा पहाटे. तर ते काय असतं? तर धूमकेतू. मग आता धूमकेतू म्हणजे काय ते आपण आता पाहूया. तर धूमकेतू म्हणजे काय? तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्नी गोल, त्याला काय म्हणतात? तर धूमकेतू म्हणतात. धूमकेतू म्हणजे काय? तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्नी गोल. धूमकेतू कशाने बनलेले असतात माहिती आहेत मुलांनो? तर धूमकेतू धूळ व बर्फ यापासून तयार झालेले असतात. कशापासून? तर धूळ आणि बर्फापासून तयार झालेले असतात. ते सूर्यमालेचाच एक घटक आहे. आपल्याला माहिती आहे ना, धूमकेतू हा सूर्यमालेचा घटक आहे. आणि तो कशापासून बनलेला आहे? तर धूळ व बर्फ याच्यापासून बनलेला आहे. धूमकेतू सूर्यापासून दूर असताना ते बिंदूप्रमाणे दिसतात.
काय तर धूमकेतू सूर्यापासून दूर असतात ना तेव्हा ते कसे दिसतात तर बिंदूप्रमाणे दिसतात. मात्र ते सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे किंवा कमी अंतरामुळे ते डोळ्यांना आपल्या सहज दिसू शकतात. ते तर खूप दूर असतील, सूर्यापासून दूर असताना ते कसे दिसतात धूमकेतू तर बिंदू सारखे दिसतात. कसे तर बिंदूप्रमाणे दिसतात. मात्र सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे किंवा कमी अंतरामुळे ते आपल्याला डोळ्यांना सहज दिसू शकतात. धूमकेतू गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणांनी बनलेले असतात. कशाने बनलेले असतात तर गोठलेल्या द्रव्यांनी. आपण बोललो ना बर्फ आणि धुळीने बनलेले असतात ना. धूमकेतू कशाने बनलेले असतात तर गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्यांचे वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यांसारखे दिसतात. का लांबट पिसाऱ्यांसारखे दिसतात तर सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं तर धूमकेतूतील द्रव्याचे काय होते वायूत रूपांतर होते आणि हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. काय धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यांच्या दीर्घ लंब वर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित व बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात. तुम्हाला धूमकेतू या स्क्रीनवर दिसेल. ते कसं दिसेल बघा लांबट पिसाऱ्यांसारखं दिसतात की नाही पहा जरा. तर धूमकेतूचे वर्गीकरण 2 प्रकारामध्ये करण्यात येते. काय तर धूमकेतूचे वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केले जाते. एक दीर्घ मुदतीचे धूमकेतू आणि एक अल्प मुदतीचे धूमकेतू. मग दीर्घ मुदतीचे धूमकेतू कोणते तर या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. त्या धूमकेतूंना काय म्हणतात तर दीर्घ मुदतीचे धूमकेतू. आणि अल्प मुदतीचे धूमकेतू कोणते तर या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो. काय तर या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो. मग धूमकेतूंचे वर्गीकरण 2 प्रकारांमध्ये केले जाते. कुठले तर दीर्घ मुदतीचे धूमकेतू आणि अल्प मुदतीचे धूमकेतू. ज्या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो ते कुठले तर दीर्घ मुदतीचे धूमकेतू. आणि या धूमकेतू म्हणजे अल्प मुदतीचे धूमकेतू कोणते तर ज्या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो. तुम्हाला कळलं धूमकेतू म्हणजे काय ते समजलं आणि धूमकेतूचे वर्गीकरण 2 प्रकारामध्ये करण्यात येते ते सुद्धा कळलं असेल. आता आपण हॅलेचा धूमकेतू बद्दल माहिती वाचूया आपण. हॅलेच्या धूमकेतूचे 1910 ते 1986 साली पुनरागमन झाले होते. हॅलेचा धूमकेतू म्हणतात त्याला. हॅलेच्या धूमकेतूचा केंद्र भाग 16 किमी लांब व 7.5 किमी रुंद आढळून आला होता. त्याचे आगमन कधी झाले होते 1910 आणि 1986 साली पुनरागमन झाले होते आणि त्याचा 16 किमी लांब व 7.5 किमी रुंद आढळून आला होता. हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्ष लागतात. अरे बापरे किती वर्ष लागतात तर 76 वर्ष लागतात. हॅलेचा धूमकेतू. मुलांनो तर फ्रेड व्हिपल कोण तर फ्रेड व्हिपल हे खगोल निरीक्षक होते. फ्रेड व्हिपल या खगोल निरीक्षकाने धूमकेतूची रचना विविध घटकांच्या बर्फाळ समुच्चयाने बनलेली असावी असे प्रतिपादन केले. कोणी तर फ्रेड व्हिपल या खगोल निरीक्षकाने धूमकेतूची रचना विविध घटकांच्या बर्फाळ समुच्चयाने बनलेली असावी असे प्रतिपादन केले. 1950 पर्यंत यांनी 6 धूमकेतू शोधून काढले. किती 1950 पर्यंत यांनी 6 धूमकेतू शोधून काढले होते. या माहितीवर आधारित धूमकेतूंचे डर्टी स्नोबॉल असे नामकरण झाले. काय कुठले नामकरण झाले तर डर्टी स्नोबॉल असे नामकरण झाले. उल्का. आता उल्का बद्दल आपण माहिती पाहूया. तर आता हा सुद्धा काय आहे म्हणजे जे सूर्यमालेमध्ये जे विविध घटक आहे त्यातील उल्का सुद्धा हा एक घटक आहे आणि आपण त्या उल्कापात कसा होतो उल्का म्हणजे काय हे आपण आता पाहूया. आपल्याला तुम्ही कधी बघितलं का आकाशातून एखादा तारा तुटताना पाहिलात का तर कधी पाहिला नसेल किंवा आता कधीतरी पहा. आपल्याला कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला काय म्हणतात उल्कापात म्हणतात.
काय तर आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो, या घटनेला काय म्हणतात तर उल्कापात असे म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. लघुग्रहाचे पट्टे असतात ना आपल्या ज्या सूर्यमालेमध्ये, तर काय होतात अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात, त्यांना काय म्हणतात तर उल्का म्हणतात. कशाला तर जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात, त्यांना काय म्हणतात उल्का म्हणतात. काही वेळेस उल्का पूर्णपणे न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. काही वेळा काय होतं तर उल्का पडतात पण त्या जळत नाहीत आणि मग त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना काय म्हणतात तर अश्नी असेही म्हणतात. काय म्हणतात अश्नी. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अश्नी आघाताने तयार झालेले आहे. मुलांनो, कुठलं तर महाराष्ट्रामध्ये जे लोणार सरोवर आहे ते अश्नी आघाताने तयार झाले आहे. म्हणजे उल्का जेव्हा पडतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि त्या न जाळता काही वेळा ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात आणि त्यांना काय म्हणतात अश्नी. आणि महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे अश्नी आघाताने तयार झालेले आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलीय वस्तूंवर देखील उल्कापात आणि अश्नीपात होतात. काय तर पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलीय वस्तूंवर सुद्धा देखील उल्कापात आणि अश्नीपात होतात. कळलं तुम्हाला उल्का म्हणजे काय तर आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो आहे ना, आणि या घटनेला काय म्हणतात तर उल्कापात म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजे काय तर लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात, त्यांना काय म्हणतात उल्का. पण काही वेळेस ह्या उल्का पूर्णतः जळत नाहीत तर त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना अश्नी म्हणतात. आणि महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे अशाच अश्नी आघाताने तयार झालेले आहे. पृथ्वीप्रमाणे इतर खगोलीय वस्तूंवर देखील उल्कापात आणि अश्नीपात होतात. मग तुम्हाला कळलं उल्का. आणि आपण आता वेगवेगळे जे घटक पाहिले सूर्यमालेतील कुठले तर लघुग्रह, धूमकेतू, बटुग्रह, उल्का, हे आपण वेगवेगळे घटकांचा आपण आता अभ्यास केला. तर मुलांनो, आज आपण काय पाहिलं तर आज आपण उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का यांच्याबद्दल आपण आजच्या भागामध्ये माहिती पाहिली. आपण एकूणच या पाठामध्ये काय पाहिलं तर आपण या पाठामध्ये काय शिकलो तर या विश्वामध्ये अनेक दीर्घिका आहेत आणि सूर्यमाला, म्हणजे तारकांचा समूह हे काय तर आपल्या आकाशगंगेचे एक भागच आहेत. आकाशगंगेमध्ये सूर्यासारखे अनेक तारे आहेत हे आपण पाहिलं. पुन्हा आपण सूर्यमालेमध्ये जे ग्रह आहेत जे ग्रह आपण 8 ग्रह पाहिले ते कसे आहेत, ते ग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तर त्यातल्या कोणाला चंद्र आहे तर कोणाला चंद्र नाही. सूर्यमालेतले 8 ग्रह कोणते पाहिले आपण, जसे की गुरु, कुठले वेळे बुध, शुक्र, पृथ्वी, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून इत्यादी आपण ग्रह पाहिलेत. आपण धूमकेतूची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते, ती बदलत असते. ह्याबद्दल आपण माहिती घेतली. ह्या पाठामध्ये आपण ही माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.